सर्व दत्त परिवारास साष्टांग प्रणिपात. दत्त माझा मी दत्ताचा. श्री दत्त प्रबोध. अध्याय 7. अनसूयेला वरप्राप्ती. अशा प्रकारे पतिचरणांचे तीर्थ शिंपडून माता अनसूयेनं त्या तिन्ही बालकांना त्यांच्या बालरूपातून मुक्त केलं आणि पूर्ववत पूर्णपुरुष जगन्य त्यांची रूप दिली. सर्वत्र आनंदी आनंद झाला. तिथे जमलेल्या सर्व सभाजनांनी, देवगणांनी आणि ऋषीगणांनी त्या जगन्य त्या ब्रह्मा, विष्णू, महेश यांना नमस्कार केला. त्यांची स्तुतिस्तोत्र गायला सुरुवात केली. पण त्या तिघांनी आधी जाऊन आपल्या प्रत्यक्ष मात्यापित्यांना म्हणजे अत्रिमुनींना आणि माता अनसूयेला साष्टांग दंडवत घातले आणि सद्गदित कंठात त्या दोन पुण्यात्मांची क्षमा मागितली. आम्ही आपल्या अनंत जन्माचे ऋणी आहोत. काहीही कारण नसताना आपल्या शांत जीवनात येऊन आपल्या तपस साधनेत अडथळा आणून आपणाला आम्ही त्रास दिला. आपली सत्वपरीक्षा पाहिली, तेजोभंग करण्याची संधी घेतली, नाना प्रकारे त्रास दिला, त्याबद्दल क्षमा असावी. हे ब्रह्मा, विष्णू, महेश यांचं संभाषण ऐकून अत्रिमुनींच्या डोळ्यांना धारा लागल्या. ऊर भरून आला. शर्मेनं मान खाली गेली आणि गदगद स्वरात ते म्हणाले, पुरे करा परमेश्वरा. आम्ही पामरांनीच तुम्हाला मनस्ताप दिला. कुठे सूर्य आणि कुठे काजवा. पण आम्ही क्षुद्रांनीच तुम्हा परमात्म्यांना शरीरपीडनाचा त्रास दिला. तुम्ही मोठ्या मनाने आमच्या घरी पायधूळ झाडलीत, हेच आमचं परमभाग्य. आता कृपावंत होऊन आमच्या आदरतिथ्याचा लाभ घ्या. असं म्हणून अत्रिमुनींनी सर्व देवांची व देवतांची षोडशोपचारे पूजा केली. नानाविध फलपुष्पांनी त्यांना पूजिलं. विविध प्रकारच्या फलांनी त्यांना संतोषवलं. सुगंधित धूप दीप लावले. दिव्य वस्त्र प्रावरणं अर्पण केली. चंदनाची उटी लावली. सुमधुर फलांचा नैवेद्य आणि मुखशुद्धीसाठी मधुर क्षीर असा थाट केला आणि उच्च स्वरात वेदमंत्र घोष करीत अत्रिमुनींनी अनन्य भावानं त्यांची यथासांग अष्टाध्यायी पूजा केली. नैवेद्य भक्षण करण्यासाठी आग्रह धरला व फलाहार होताच गरम पाण्यानं त्यांचे हात धुतले. दोन्ही हातांना पुन्हा गंध चर्चिलं. सुरंगी तांबूल दिलं. तो पंचगंधी विडा घेऊन वर दक्षिणा दिली आणि प्रदक्षिणाही घातली. मग स्तुतीला आरंभ केला की जय जय विमल रूपा चैतन्य घना, जय गुणातीता गुणवर्धना, सर्व साक्षी सनातना मायातीता, निरामया. तुमच्या कृपेचं छत्र आमच्या शिरी कायम राहू दे आणि कृपामूर्ती होऊन आम्हाला क्षमा करा. एवढा नरदेह प्राप्त होऊनही आम्ही काहीच तुमची सेवा अगर पूजा अर्चा करू शकलो नाही. परमेश्वरा, सर्वच गुणांनी आम्ही हीन आहोत, पामर आहोत. इंद्रिय पोषणातच आम्ही जन्म घालवला आणि अशा आमच्याकडे तुम्हाला तसदी झाली. वनातलं ढोर हे शुद्ध असलं तरी त्याला आपलं हित अहित कळत नाही, त्याप्रमाणेच आम्हालाही ते कळलं नाही. पण परमेश्वरा, तुम्ही आता आम्हाला पावन करून घ्या. सती अनसूया आणि अत्रिमुनींची ही वाणी ऐकताच सर्व ऋषीगण म्हणाले, काय हा नम्रपणा, केवढीही शालीनता, हे खरं पवित्र आचरण. जरासुद्धा अभिमान मानत नाही. तिन्ही देवांनीही प्रसन्न होऊन अत्रिमुनींना व मातेला आशीर्वाद दिला की तुमच्यासारख्या दाम्पत्य या भूतलावर आहे तोपर्यंत जगताची कीर्ती दिगंत आहे. तुमच्यासारखे दुसरे धर्मवीर आणि सत्यनिष्ठ आम्ही कोठेच पाहिले नाहीत. तुमच्या तपाला तोड नाही. आम्ही इतके ऋषीमुनी, तापसी, योगी बघितले, पण तुमच्यासारखे तुम्हीच. तुमच्या मनी जो निर्मम, अनन्य, निरहंकारी भाव आहे तोच आम्हाला संतोष होऊन गेला. नाहीतर तप, ध्यान, धारणा करूनही मनातली अहंभावना आणि अभिमान जिरलेला नसतो, म्हणून ती भक्ती रुजू होत नाही. पण तुमची भक्ती पाहून आम्ही धन्य झालो. तुम्ही दोघंही आनंदमूर्ती आहात आणि सकळांचं विश्रांती स्थान आहात. तुमची कीर्ती उत्तरोत्तर अशीच वाढत राहो. निर्विघ्नपणे तुमच्या मनीषा पूर्ण होत, कुशलपणे योगक्षेम पार पडो. सकलांची सेवा तुमच्या हातून घडो. सर्व देवदेवतांची तुमच्यावर कृपा हो आणि तुम्हाला परिपूर्ण शांतीचा लाभ हो. सर्व द्वैतांचा नाश होऊन भ्रांतीचा लोप होऊन तुम्हास आत्मज्ञानाची प्राप्ती हो. असं म्हणून तिन्ही देवांनी कृपाप्रसाद म्हणून त्या दोघांच्या मस्तकावर आपला वरदहस्त ठेवला. सर्व देवांनी, ऋषींनी अतीव आनंदाने टाळ्या वाजवल्या. अत्रि आणि सूयेच्या अंगावर त्या दिव्य स्पर्शानं रोमांच उभे राहिले आणि ऊर भरून आला. पुष्पक विमान खाली उतरलं. इतरही यानं सज्ज होती. सुस्वर वाद्यांचा गजर होत होता. नादभेरी दुमदुमत होत्या. तिन्ही देवांनी निरोप घेतला, पण पाय निघत नव्हता. तरी सर्व देव निघाले आणि अनसूयेच्या डोळ्यात न खळते अश्रू उभे राहिले.
तिची तडफड फक्त एकट्या ब्रह्मचारी नारदांच्या लक्षात आली. तिचं मातेचं हृदय त्यांना एकट्याला समजलं. ते पुढे झाले आणि म्हणाले, माते, तू सुजाण आहेस. हीच वेळ आहे. वेळ दवडू नकोस. उठ आणि हवं ते आहे ते साकडे घालून मागून घे. पुन्हा ही वेळ येणार नाही. तुझा तेवढा अधिकार आहे. हे दुःख उरातल्या उरात ठेवून राहू नकोस. बोलकी हो, पुढे हो. जे आपलंच आहे त्यासाठी हात पसर. नारदाचं हे भाषण ऐकून अनुसूयेलाही धीर आला आणि तिने धावत जाऊन साश्रू नयनांनी ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचे पाय धरले. ती म्हणाली, भगवंता, तुम्ही कृपाळू आहात. सर्व आशीर्वाद देऊन तुम्ही आम्हाला पावन केलं आहे. साक्षात सूर्यच घरात आल्यावर अंधार कोठून राहणार. अनन्य हिमकरच संगतीला असल्यावर कोणता ताप टिकाव धरणार. कृपा करून साक्षात चिंतामणीच बहाल केल्यावर दारिद्र्य कुठलं राहणार. अंगणात कल्पतरू असल्यावर आणि घरात कामधेनू वास्तव्य करत असल्यावर कशाला ऊन पडणार आहे परमेश्वरा. आणि तरीही या अभागिनीची आपल्या पायाशी एक विनंती आहे की आपण सारे काही जाणता, आपण सर्वज्ञ आहात. मग आणखी मी आपल्याला काय सांगू. अनसूयेनं परमेश्वराचे पाय धरले आणि ती मुकी झाली. तिचं हे बोलणं ऐकून सगळे देव आणि जमलेले सारे ऋषीगणही चकित झाले. अनसूयेला काय हवं आहे ते त्यांना समजेना. त्यांचे स्वर्गाकडे निघालेले पाय जागीच थबकले. हे पाहून नारद म्हणाले, असे थबकलात का? उचलावं पाऊल. स्वर्गात आपली सर्वजण वाट पाहत असतील. देवांगना आतुर झाल्या असतील. आता विलंब का. तेव्हा भोळा भाववेडा सांब सदाशिव नारदाला म्हणाला, नारदा, या परमपूज्य अनसूयेच्या मनात आहे तरी काय हे कळत नाही. तिच्या प्रार्थनेत माझे पाय गुंतून पडले आहेत. तिच्या भावनामयी पवित्र मायेत मी खरंच गुंतलो आहे. नारद म्हणाले, हे त्रिपुरांतका, तूच तिच्या मनीची शंका दूर करायला समर्थ आहेस. तिच्यावर प्रसन्न होऊन तू तिला अनेक वरदानं दिली आहेस. तरीही तिच्या मनात जो हेतू उरला आहे तो हेतूही तूच जाणू शकशील. त्याबरोबर शिवशंकर आपणहूनच अनसूयेला म्हणाले, हे पतिव्रते, कुठलाही प्रकारचा संकोच मनात न बाळगता तू तुझ्या मनातील हेतू सांग. मी तुला संपूर्ण अभय दिला आहे. बोल. मनात काही एक न राखता सांग. तुझ्या मनातील हेतू पुरवायला आम्ही तिघे देव इथे आहोत. शंकराचं हे वचन जमलेले सर्व यक्ष, गंधर्व, किन्नर, देवगण, ऋषीगण ऐकत होते. प्रत्यक्ष परमेश्वरानं असं आश्वासन देणं यासारखी दुसरी भाग्याची गोष्ट कोणती. आज निश्चितच काहीतरी महत्त्वपूर्ण घटना घडणार असं प्रत्येकाला वाटू लागलं आणि जो तो डोळ्यात प्राण आणून पुढे काय घडतं आहे ते पाहू लागला. अनसूयेचं वचन ऐकायला अधीर झाला तेव्हा अतिशय काकुळत्या स्वरात अनसूया म्हणाली, हे देवऋषी आणि सर्व वडीलधाऱ्यांनो, मी काय सांगते ते लक्षपूर्वक ऐका. आम्हा पामरांवर यांनी अतिशय दया केली, कृपेचा वर्षाव केला आणि स्वतःच्याच लीलांनी तानुली होऊन माझ्या दारी हे तिन्ही महापुरुष आले. बालस्वरूपात येऊन आवडीनं त्यांनी माझं स्तन्य प्राशन केलं. याच मंदिरात पाळणे आणून लावून मी त्यांना जोजवलं, थोपटवलं, अंगाई म्हटली आणि निसंग झालेलं माझं मन पुन्हा मायामोहाने लोभानं व्यापलं. त्या बालरूपांनी मला वेडं केलं. मी माझी राहिले नाही देवा. कसला चिदानंद आणि कसला ब्रह्मानंद. या बालकांच्या अस्तित्वानं आणि मातृत्वाच्या नुसत्या कल्पनेनं मला मिळालेला आनंद या परब्रह्मानंदापेक्षा निश्चितच श्रेष्ठ आहे. त्याची कोणत्याच आनंदाशी तुलना आपण करू शकणार नाही. या बालकांनी माझ्या मनातला वितराग पार पळवून लावला होता. आता हे तिघे आपल्याला घरी सुखानं जातील, पण माझ्या काळजाला लागलेली आग मी कशी सहन करू. हे तिघे गेल्यामुळे सुने सुने झालेले रिकामे पाळणे जेव्हा जेव्हा माझ्या दृष्टीला पडतील तेव्हा साऱ्या सुखद आठवणी दाटून येऊन माझं मन अधिक विव्हल होईल. हा त्यांचा विरह मी सहनच करू शकणार नाही. माझ्या मनात अपार दुःख दाटून येईल. दुःखानं माझी निद्रा, आहार विहार सर्व जगत संपून जाईल. मग मी काय करू. माझी या दयाघन जगदीश्वराजवळ एवढीच प्रार्थना आहे की त्यांनी स्वर्गात गेल्यावर सुद्धा आम्हा पामराचं स्मरण ठेवावं, आमच्यावर कृपादृष्टी ठेवावी, एवढीच आठवण करायची होती. असं म्हणून अनसूयेनं खाली मान घातली आणि ती उगीमुगी झाली. हे पाहून नारद म्हणाले, हे करुणालया, या पतिव्रता अनसूयेवर दया करावी. आपल्या कृपेच्या पूर्ण छायेत तिची मनीषा पूर्ण करावी. नारदाचं हे भाषण ऐकून सर्वांसमक्ष श्री पार्वती रमणांनी अनसूयेला सांगितलं, अनसूये, तुझं प्रेम ममत्व पाहून मी खरोखर संतुष्ट झालो आहे. तुम्ही उभयतांनी दाखवलेल्या भक्तिलोभाचं ऋण आमच्याकडून कधीही फिटण्यासारखं नाही. तरीही तुझं मन संतुष्ट व्हावं
म्हणून प्रत्यक्ष सागराला जसं एखाद्या बिंदूचं दान मोठ्या निष्ठेनं द्यावं, तसं मी माते तुला देतो. तुझं पयपान करून माझा चिमणा जीव त्यावेळी अतिशय संतुष्ट झाला होता आणि त्याची विलक्षण आवड मनात राहिली होती. ती पुरवून घेण्यासाठी माते, मी तुझ्या पोटी जन्म घेईन, हा वर मी तुला देतो. या वराच्या उच्चारानं अनुसूयेचं मुखकमल फुललं. तिला अतिशय आनंद झाला आणि तिचं मन समाधानानं कृतार्थेनं भरून आलं. तोच प्रजापती ब्रह्मदेवही अनुसूयेला म्हणाला, माते, मीही माझ्या गुणांशासकट तुझ्या पोटी पुत्र म्हणून जन्म घेईन. ब्रह्मदेवानंतर श्री भगवान विष्णू पुढे झाले आणि म्हणाले, माते, या दोघांहूनही माझी खून वेगळी आहे. त्रिगुणात्मक दत्त म्हणून मी तुझ्या पोटी जन्म घेईन आणि भूतलावरील रंजल्या गांजल्यांचा, दीनदलितांचा उद्धार करीन. तुझे सारे मनोरथ पूर्ण करीन. माते, आता तरी मनात समाधानी होशील का? संतुष्ट राहशील का? आता आनंदानं कालक्रमणा करा. तुमच्या मनातले सारे हेतू पुरवायला आम्ही पुन्हा तिघे तुमच्या दारी येणारच आहोत. श्री विष्णूंच्या या भाषणानंतर अनुसूया धन्य धन्य झालं. तिच्या डोळ्यात आनंदाश्रू उभे राहिले आणि तिनं तिन्ही देवांच्या चरणांना घट्ट मिठी मारली. नारदांच्या डोळ्यातही आनंदाश्रू उभे राहिले. देवांनी अनुसूयेला उठवलं, प्रेमभरानं आलिंगन दिलं, अत्रिमुनींचाही निरोप घेतला आणि ते तिन्ही देव आपापल्या देवांगनासह यक्ष किन्नरासह यानात बसले. त्रैलोक्याची वाट चालू लागले. असा हा श्री दत्तप्रबोध ग्रंथातील नारद पुराण संमत सप्तमोध्याय गोड हो. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा.